मांडणी करून आणि हाय हॅलो नमस्कार, मी उज्ज्वला आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तर आम्ही आलो आहे जादेवाडी गावामध्ये, जिथे माझी मावशी राहते. तर खूप दिवसातून मी इथे आले, खूप दिवसातून म्हणता म्हणजे 1 महिना झाला असेल. तर मी आले नव्हते कारण की माझ्या आईची ट्रीटमेंट चालू होती. तर मी खास आईला बघण्यासाठीच जादेवाडीला आले होते. माझ्या मावशीच्या इथे माझी आई राहते. तर त्याच्यासाठी मी भेटायला आले होते. तर चला म्हटलं माझ्या मावशीचं घर तुम्हाला दाखवावं. तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढला आहे. तर असं सुंदर असं छोटंसं गाव आहे. असे मस्त कौलारू घरं आहेत आणि हे बघितलं तर खूप छान वाटतं. आणि पाठीमागे अशी झाडं आहेत. मस्त असं सायलेंट वातावरण आहे. कुठेही तुम्हाला असं म्हणजे म्हणतात ना गाड्यांचा आवाज किंवा कर्कश आवाज असा तुम्हाला कुठेही जाणवणार नाही. एकदम शांत असं वातावरण आहे. आणि हे मस्त असं काय लावले मला माहीत नाही, पण ते खूप छान दिसत होतं. आणि हे फ्रंटला आहे ना मावशीनं अशी तुळस लावली आहे, सुंदर अशी तुळशीचा कट्टा आहे. आणि हे फ्रंटचा दरवाजा आहे मावशीचा. स्वराज बाहेर येतोय, आत येतोय. ही मावशी आहे माझी शेवंता मावशी. तर ती म्हणतीये ग काय करते तू. तर हे आहे तिचा पहिला हॉल. तर हॉलमध्ये साईका बसली. तिला नेमका प्रश्न पडला आहे की मी काय करते. तर हा असा छोटासा हॉल आहे आणि स्वराची कुजबूज चालू आहे. इकडे पळ तिकडे पळ असं त्याचं चालू आहे. इथे शिवाजी महाराजांची छोटीशी फ्रेम आहे. गणपती बाप्पा आहे आणि असं तोरण लावले तिनं मस्त मधी. तर थोडंसं पुढं गेलं की तुम्हाला ना इथे धान्य ठेवायचं असं छोटासा हॉल केलं आहे. हॉल नाही म्हणता येणार याला, एक छोटंसं रूम केलेली आहे. तर ती त्याचं जेवढं पण धान्य आहे शेतातलं ती इथे आणून ठेवते. त्याच्यानंतर इथे थोडंसं पुढं गेलं की आणखीन एक रूम आहे. बेडरूम गावाला हा प्रकार नसतोच बेडरूम वगैरे. तर हे असंच ठेवलेली. इथे माझी आई बसली आहे. तिला मी मस्त असं शिरा करून दिला होता. तर तिला मी म्हटलं कसा झाला आहे. तर आई म्हणाली खूप छान झालं आहे आणि काय काय टाकले असं सांगत होती मला ती. तर तिला मी मस्त असा शिरा करून दिला होता. आईचं आत्ता जस्ट ऑपरेशन झालं होतं आणि गावचं वातावरण म्हटलं की खूप छान वाटतं, म्हणून मी आईला इकडे ठेवलं होतं मावशीच्या इथे. तर थोडंसं पुढे गेलं ना तर ह्या मावशीने ना परडं आहे, परडं म्हणतात इथे. तर हे परड्याच्या इथे असं छान अशी झाडं लावलीत. टमाट्याची झाडं आहेत. आता टमाटे बघा खूप छोटे छोटे आलेत, म्हणजे अजून पिकलेले नाही आहेत, हिरवे आहेत. तर हे बघून माझं मन तर एकदम फ्रेश झालं आणि खूप छान वाटतं असं भाजी वगैरे बघून. म्हणजे शेतातली नाही का फ्रेश भाजी बघितली ना की खूप आनंद होतो आणि ती जी भाजी खाण्याची मजा आहे ना ती वेगळीच असते. अशी मिरच्या पण लावल्यात आहेत मावशीनं आणि त्याच्यानंतर वांग्याची झाडं लावलीत आहेत. असं शेणखत काढून ठेवलं आहे तिनं, कारण की झाडांना हे शेणखत आहे ना खूप म्हणजे खूपच छान असतं आणि त्याच्यामुळे ग्रोथ होती झाडांची. तर हे असं मावशीचं छोटंसं परडं आहे आणि ही बॅक साईड आहे घराची. आणि मावशी बघा तिचं आपलं हसणं चालू आहे. आणि थोडंसं पुढे आलं की किचन आहे आणि अशी मांडणी केली आहे. अशी पहिला नाही का असं मांडणी नसायची, तर तिनं थोडंसं मांडणी टाईप असं काय केलेलं आहे आणि एका साईडला मांडणी ठेवलेली आहे. तर अशी मस्त अशी भांड्यांची मांडणी करून ठेवली आहे. त्याच्यानंतर इथे आहे ना म्हशींचा गोठा आहे. तर मी तो आता दाखवत नाही, तुम्हाला नंतर दाखवेन. आणि असं छोटंसं किचन आहे आणि खूप छान वाटतं, स्पेशियस किचन.
मॉड्युलर नाही आहे, पण साधंसुधंच आहे, पण खूप छान आहे. घर कसंही असो, पण आपलं म्हणतात ना, घर हे घर पाहिजे आपलं स्वतःचं आणि त्याच्यातच मजा असते. आता हे जे आहे ना, हे पाठीमागची बाजू आहे, जिथे टॉयलेट, बाथरूम असा प्रकार असतो. तर इथे ना माझी मावशी हे अशा प्रकारचं पाणी तापवत असते अंघोळीला. याला काय म्हणतात बरं? काय म्हणतात मला आठवत नाही. पण याला काहीतरी डेचकं का काहीतरी म्हणतात. ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा मला. तर हे पाणी तापवण्यासाठीचं आहे. तर अशा पद्धतीने एक छोटंसं तिचं घर आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तर नक्की मला कमेंटद्वारे कळवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.